Now let's begin with the human respiration. Okay. So first of all, we come to the definition. What do you mean by respiration? Okay. Respiration. So, very first, what do you mean by respiration? Yes, inhale and exhale out is just a respiration. It is called as a breathing. So don't confuse between the breathing and the respiration. Breathing is one of the steps of respiration. Okay, we call this as a ventilation also. Okay, so related with the respiration, we will define respiration as, and why it is important one. Okay, so it is a biological oxidation reaction. It is a biological oxidation reaction. Biological oxidation of food. Oxidation of food to liberate energy. To liberate energy. Energy in the form of ATP molecules. So related with the definition. Definition मध्ये जर आपण पाहिलं तर हे काय आहे, simply a biological oxidation reaction. आता ही एक ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. आता ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट, की जिथे ऑक्सिजन इन्व्हॉल्व्ड होतो ब्रेकडाऊन करण्यासाठी मॉलिक्युल्सला, त्याला आपण काय म्हणणार आहे, ऑक्सिडेशन. आणि हे बायोलॉजिकल ऑक्सिडेशन आहे. तसं तर केमिकल ऑक्सिडेशन आहे की जे जनरली तुम्ही लॅबमध्ये परफॉर्म करता, पण आता हे आपल्या विदिन अवर बॉडी होणार आहे. इट इज वन ऑफ द प्रोसेस ऑफ अवर मेटाबॉलिझम. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही हा, की आता बऱ्याचदा काय वाटतं आपल्याला की आपण जे काही फूड घेतो त्याच्याने आपल्याला एनर्जी मिळते. आता डायजेस्टिव्ह सिस्टीम जी काय आहे आपली, तर ही डायजेस्टिव्ह सिस्टीम करते काय, डिफरन्स बिटवीन डायजेशन अँड रेस्पिरेशन. डायजेशन मध्ये होते काय की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड इज कन्वर्टेड इनटू द सिंपल वन, राईट. कॉम्प्लेक्सचं कन्वर्जन सिंपल मध्ये करणं आणि ते बॉडीने ऍब्सॉर्ब करणं. पण आता अजून बॉडीला मिळालंय का तिची एनर्जी? नाही. लक्षात घ्या काय म्हणते मी, की डायजेशन मध्ये होतंय काय की आपण फूड घेतोय आणि त्या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कन्वर्जन आपण सिम्पलर फॉर्म मध्ये करणार आहोत, की ते आपली बॉडीच्या सेल काय करेल, फक्त आणि फक्त ऍब्सॉर्ब करून घेणार आहे. त्याच्यापासून त्याने एनर्जी तयार करण्यासाठी वी नीड रेस्पिरेशन. ओके, त्याच्यासाठी एनर्जी लिबरेशन साठी आपल्याला काय लागणार आहे, तर एनर्जी लिबरेशन साठी आपल्याला रेस्पिरेशनची गरज लागणार आहे. लक्षात राहील का, की यामध्ये बेसिकली काय आहे की जो काही डिफरन्स पाहून घेऊया, की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ओके, जे काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आपण खाल्ले जातात त्याचं कन्व्हर्जन आपण सिंपल फॉर्म मध्ये करतो, म्हणजेच काय, इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज मध्ये केलं. पण आता हे ग्लुकोज सेलला स्वतःची एनर्जी तयार करण्यासाठी वापरायचं आहे, बरोबर. आता सेलला स्वतःची एनर्जी तयार करण्यासाठी म्हणजे या ग्लुकोजला ब्रेक करण्यासाठी इट नीड्स ऑक्सिजन. त्याच्यासाठी काय लागणार आहे, ऑक्सिजन. अँड नाउ मग या ठिकाणी येणार आहे आपली कोणती प्रोसेस, रेस्पिरेशन. क्लिअर? ओके, सो आता डेफिनेशन पाहूया. सो रिलेटेड विथ द डेफिनेशन, रेस्पिरेशन इज अ बायोकेमिकल प्रोसेस आहे, बरोबर. रेस्पिरेशन इज अ बायोलॉजिकल ऑक्सिडेशन इन विच फूड इज ऑक्सिडाइज्ड to liberate energy in the form of ATP molecules. So keep your pencil, notebook and pen with you and start writing the definition, or you can take a screenshot also.
Okay, so related with the respiration is a biological oxidation reaction. Okay, biological oxidation of food in which the glucose is broken down to liberate energy. So related with the glucose, C6H12O6. Okay, here we are using 6 molecules of oxygen to liberate, okay, to form 6 molecules of CO2 plus 6 molecules of H2O. Okay, so related with this, here we are breaking the glucose molecule. Okay, इथे आपण glucose molecule ला break करतोय by utilizing oxygen and the byproducts. These are 2 byproducts formed. One is carbon dioxide and one is water. And along with this, महत्वाचं काय आहे तर इथे आहे 38 ATP molecules get generated. आता या संदर्भात पाहून घेऊयात. आता ही खूपच कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. मे बी इन 11th you have studied how the glucose molecule is broken down to generate energy. ओके, ते तुम्ही पाहिलेलं आहे वेगवेगळ्या सायकल्स मध्ये. ओके, आता याच्यामध्ये डेफिनेशन सगळ्यांना लर्न झाली असेल. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूयात. रेस्पिरेशन इज अ biological oxidation reaction in which food is oxidized to liberate energy. Getting? Okay, confirm? Okay. सो आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जनरली आता रेस्पिरेशनचे टाइप्स किती आहेत ते पाहून घेऊयात. ओके, टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. ओके, तर आता ते आपल्याला क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये त्यांनी विचारलं, यू मस्ट नो द टाइप ऑफ रेस्पिरेशन. आणि आपल्याला पण व्यवस्थितरित्या ते माहित पाहिजे. तर देयर आर 2 टाइप्स की जिथे ऑक्सिजन वापरलं जाणार ते कोणतं झालं सांगा. Aerobic respiration. ओके, आता दुसरं कोणतं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. हे 2 टाइप झाले. आता एरोबिक मध्ये काय होणार आहे तर एस्पेशली इन एरोबिक रेस्पिरेशन युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन to liberate energy, and here is no need of oxygen. इथे ऑक्सिजनची गरज नाहीये, तर त्याला आपण काय म्हणणार anaerobic respiration. आता these ones in the form of ATP molecules generated. त्याच्यामध्ये किती 38 ATP molecules जनरेट केले जातात. तर इथे केवळ 2 ATP molecules जे आहेत ते जनरेट होतील. ओके, आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याचा जो काही प्रॉडक्ट आहे तो पायरुविक ऍसिड आहे, इथेनॉल आहे. ओके, आणि इथे जर आपण पाहिलं तर तुमच्या समोर आहे ते काय आहे तर वॉटर मॉलिक्यूल, कार्बन डायऑक्साइड आणि 38 ATP मॉलिक्युल्स एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपल्याला फॉर्म झालेले दिसते. तर आता एरोबिक रेस्पिरेशन हे जनरली कोणामध्ये होतं तर हायर ॲनिमल्स मध्ये, हायर ॲनिमल ऑर्गॅनिझम जे काय आहेत तर त्यांच्यामध्ये काय होणार आहे एरोबिक रेस्पिरेशन होणार आहे. दे नीड्स दोज ॲनिमल्स विच आर शोइंग मोर अँड मोर लोकोमोशन. जे जास्तीत जास्त लोकोमोशन दाखवतात तर त्यांना जास्तीत जास्त एनर्जीची आवश्यकता लागणार आहे आणि त्यामध्ये ते काय दाखवतात तर एरोबिक रेस्पिरेशन दाखवतील. तर आता दुसरं म्हटलं तर काय अनएरोबिक रेस्पिरेशन हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसणार आहे. अनएरोबिक रेस्पिरेशन की त्याच्यामध्ये व्हेरी लिटल अमाउंट ऑफ काय लागणार आहे एटीपी फॉर्मेशन केलं जाणार आहे आणि त्यांना त्याची आवश्यकता फार निग्लिजिबल अमाउंट मध्ये लागते. आता आपण राहू शकतो का एवढ्याशा कमी एटीपी मॉलिक्युल्स वरती? नथिंग, नो, वी कांट. आता बोलायचं म्हटलं तरी आपल्याला काय लागते एनर्जी लागते. ओके, आता दुसरी बाब जस्ट एक तुमच्या क्युरीसाठी. आता तुम्ही रेस्टिंग फेज मध्ये आहात. यू आर नाउ इन अ रेस्टिंग फेज. ओके, आता जर तुम्ही रेस्टिंग फेज मध्ये आहात तर हाऊ मच ऑक्सिजन यू आर कन्झ्युमिंग अँड हाऊ मच अमाउंट ऑफ CO2 यू आर लिबरेटिंग. साधंच आहे की मी जर आता रेस्टिंग फेज मध्ये असेल तर माझ्याकडनं किती कार्बन डायऑक्साइड रिलीज केला जातोय प्रत्येक मिनिटाला आणि किती प्रमाणामध्ये
ऑक्सिजन मी कन्झ्युम करतोय. ओके, हे आपल्याला बेसिक माहित पाहिजे. ओके, आता साधंसं जर आपण पाहिलं तर काय, तर वी आर कन्झ्युमिंग. आता मी जे काही कन्झ्युम करते तर मी ऍक्टिव्ह फेज मध्ये आहात, तुम्ही रेस्टिंग फेज मध्ये आहात. अडल्ट ह्युमन इन अ रेस्टिंग कंडिशन, ओके, तो कन्झ्युम करतो 250 ml ऑक्सिजन पर मिनिट अँड लिबरेट नियर अबाउट 200 ml of CO2. Mind it. For your CET purpose also, it is important one. Okay. So resting phase मध्ये देखील आपल्याला ऑक्सिजनची जास्त गरज लागते का, ते समजून घ्या. पहा बरं कसं की रेस्टिंग ह्युमन जो काय असेल तर त्याचं ऑक्सिजन कंझम्पशन किती आहे तर 250 ml पर मिनिट प्रत्येक मिनिटाला. आणि CO2 फॉर्मेशन जे काय आहे ते किती केलं जात आहे प्रत्येक मिनिटाला, फॉर्मेशन केलं जात आहे 200 ml पर मिनिट इतकं केलं जातं. ओके, याच्यामध्ये जर प्रपोर्शन आपण रेस्टिंग फेज मध्ये असताना देखील काय केलं जातंय की ऑक्सिजनचा वापर आपल्याकडनं जास्त केला जातोय. हा का केला जातोय तर या केमिकल प्रोसेस साठी युटिलाइज करण्यासाठी ऑक्सिजन आपल्याला लागणार आहे आणि आपल्या सेलच्या नीडला तो वेगळा राईट. तर यानुसार हे नीट लक्षात घ्या. ठीक आहे, ऑक्सिजन कन्झम्पशन इन अ रेस्टिंग फेज ते किती आहे 250 ml पर मिनिट असेल. आणि नेक्स्ट वन इन द CO2 फॉर्मेशन जे की आपल्याकडे केलं जाणार आहे रेस्टिंग फेज मध्ये ते किती असेल, यस ते किती असेल, that will be near about 200 ml. Okay, so related with now we are turning towards the next point. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज, कोणकोणते ऑर्गन्स किंवा व्हॉट आर द प्रॉपर्टी. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द प्रॉपर्टीज ऑफ अ रेस्पिरेटरी सरफेस. तर आता रेस्पिरेटरी सरफेसच्या प्रॉपर्टीज पाहून घेऊया. ओके, प्रॉपर्टीज ऑफ रेस्पिरेटरी सरफेस. काय काय प्रॉपर्टीज असतील रेस्पिरेटरी सरफेसच्या, ओके ते पाहून घेऊया. पहिली गोष्ट की गॅसेस एक्सचेंज होणार आहेत. गॅसेस एक्सचेंज होण्यासाठी द मेम्ब्रेन मस्ट बी काय पाहिजे, थिक, येस, नो, इट मस्ट बी थिन. ते कसं पाहिजे, द मेम्ब्रेन मस्ट बी थिन, एक्स्ट्रीम थिन ते मेम्ब्रेन पाहिजे, खूप पातळ ते लेअर पाहिजे. ओके, आणि आपल्यामध्ये हे जे काही असेल ही क्रायटेरिया कोण फुलफिल करतं तर आपले लंग्स, आणि लंग्स मध्ये असलेले कोण असतील तर अल्व्हिओलाई. ठीक आहे, आता त्यानंतर नेक्स्ट वन इट शुड बी. आता याच्या संदर्भात जर काय पाहिजे की अनदर वन इट मस्ट बी हायली वॅस्क्युलर. ओके, एक्स्ट्रीम थिन तर हवं, त्याचबरोबर ते कसं पाहिजे हायली वॅस्क्युलर हवं. आता वॅस्क्युलरचा अर्थ काय, रिच इन अ ब्लड सप्लाय. म्हणजे याच्यामध्ये काय पाहिजे की ब्लड सप्लाय जो काय आहे तो कसा झाला पाहिजे, जास्त झाला पाहिजे. म्हणजे स्पेशली सपोज दिस इज अवर अल्व्हिओलाई. ही समजा आपली अल्व्हिओलाई जर असेल तर या अल्व्हिओलायला कम्प्लिटली बाथ करणारं इथे काय पाहिजे, कॅपिलरीचं नेटवर्क पाहिजे. म्हणजे अवर अल्व्हिओलाई इज टोटली बाथ्स इनटू द ब्लड कॅपिलरी. म्हणजे याला काय म्हणायचं, हायली वॅस्क्युलर, मस्ट बी एक्स्ट्रीम थिन. आता ते मेम्ब्रेन काय पाहिजे, एक्स्ट्रीम थिन पाहिजे. आता आपण पल्मोनरी रेस्पिरेशनच्या संदर्भात जर पाहिलं तर याच्यामध्ये काय होतं की हे मेम्ब्रेन स्क्वॅमस एपिथेलियाने बनलेलं आहे विच इज व्हेरी थिन. आणि इवन दो द कॅपिलरीचं नेटवर्क देखील कसं आहे, एक्स्ट्रीम थिन आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन इट मस्ट बी परमिएबल. आता त्याचबरोबर काय पाहिजे की परमिएबल पाहिजे. परमिएबल म्हणजे काय की त्याने अलो केलं पाहिजे काय तर मॉलिक्युल्सचा एक्सचेंज.
Okay, it must be permeable. Then it should be, very important one, it should be moist. ते खूपच काय पाहिजे, मॉइस्ट पाहिजे. मॉइस्ट सरफेस असेल तरच डिफ्युजन होणार आहे, डिफ्युजन ऑफ गॅसेस होईल. तर हे खास करून प्रॉपर्टीज असणार आहेत कसल्या, तर रेस्पिरेटरी सरफेसच्या. ओके, मस्ट बी एक्स्ट्रीम थिन सरफेस, ऑलवेज मॉइस्ट सरफेस, हा ऑलवेज मॉइस्ट असणं गरजेचं आहे. अँड ओके, आणि त्याचबरोबर आय फॉरगॉट सम पॉइंट्स की त्यामध्ये काय पाहिजे की हा जो काय आहे मस्ट हॅविंग अ लार्ज सरफेस एरिया. ओके, लार्ज सरफेस एरिया, की त्याचा एरिया देखील काय पाहिजे, लार्ज सरफेस एरिया पाहिजे. म्हणजे गॅसेस एक्सचेंज होण्यासाठी जितकं जास्त ब्लड आणि गॅसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील मग तेवढा एरिया तिथे काय पाहिजे, अवेलेबल झाला पाहिजे. मग लार्ज सरफेस एरिया असला पाहिजे. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं म्हणजे काय, इट मस्ट हॅविंग प्रेझन्स ऑफ रेस्पिरेटरी पिगमेंट्स. रेस्पिरेटरी पिगमेंट महत्वाचं आहे ना, कॅरी करणार कोणीतरी पाहिजे ना. मस्ट हॅव अ प्रेझन्स ऑफ अ रेस्पिरेटरी पिगमेंट. सो आता क्रायटेरिया नीट लक्षात घ्या किंवा प्रॉपर्टीज नीट लक्षात घ्या की जिथे खास करून जो सरफेस अवेलेबल होणार आहे की प्रॉपर्टीज ऑफ सरफेस एरिया, सरफेस विच इज रिस्पॉन्सिबल फॉर, तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे तर एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी. तर कसं पाहिजे, एक्स्ट्रीम थिन. ओके, अत्यंत थिन, एकदम बारीक पातळ असला पाहिजे. आणि ते कोण, तर ब्लड कॅपिलरी असेल आणि अल्व्हेओलर वॉल असेल तर त्या एक्स्ट्रीम थिन आहेत. ओके, त्यानंतर इट मस्ट बी हायली वॅस्क्युलर, ते प्रचंड वॅस्क्युलर पाहिजे. त्याच्यामध्ये टोटली बाथ झाल्या पाहिजेत अल्व्हेओलाई इनटू द ब्लड कॅपिलरी. त्यानंतर इट मस्ट बी परमिएबल. ओके, ते परमिएबल असणं गरजेचं आहे. ऑलवेज मॉइस्ट असणं गरजेचं आहे ते. त्याचबरोबर तो लार्ज सरफेस एरिया असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रेझन्स ऑफ रेस्पिरेटरी पिगमेंट, हे देखील महत्वाचं. ओके, आता दुसरी बाब, यामध्ये जर आपण विचार केला काय की बाबा लार्ज सरफेस एरिया आहे. आता जर आपण पाहिलं तर आपली बॉडी जी काय आहे, आपली स्किन जी काय आहे, तो देखील लार्ज सरफेस एरिया आहे. मग आपण का नाही स्किन थ्रू रेस्पिरेशन दाखवत, आपण नाही दाखवत रेस्पिरेशन, क्युटॅनस रेस्पिरेशन वी कांट सी. कारण जर याचं कंपॅरिझन जर आपल्या अल्व्हेओलायच्या स्क्वेअर मीटर बरोबर जर केलं ना, तर आपल्या अल्व्हेओलायला जर आपण स्प्रेडशीट फॉर्म केलं, असं पातळ असा पडदा तयार जर केला तर तो एका टेनिस कोर्ट इतका होणार आहे, इतका मोठा. तर आपली स्किन मात्र तितकी होणार नाही, ती काही ठराविक स्क्वेअर मीटर इतकीच होईल. ओके, म्हणजे कंपॅरेटिव्हली आपला स्किनचा सरफेस हा मात्र इथे काय होतोय, लार्ज सरफेस एरिया प्रोव्हाइड करत नाही. आणि आपली इतकी मॉइस्ट आहे का, निसटती आहे का आपली, जशी की बेडकाची असते, फ्रॉकची असते, म्युकसने कव्हर केलेली नाही. त्यामुळे आपल्याला वेगळं अशी असेंब्ली असणं गरजेचं आहे. ती कशासाठी, तर रेस्पिरेशनसाठी माय डिअर. ओके, सो आता रिलेटेड विथ द प्रॉपर्टीज सगळ्यांच्या लक्षात आल्या. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑल्सो and remember it properly. Okay, can be asked for single marks also or 2 marks also. Okay, then the next one, gaseous exchange in a plants. आता रिलेटेड इथे फक्त थोडंसं दिलंय आपल्याला की गॅसेस एक्सचेंज प्लांट मध्ये कसं होतं. ओके, नोट्स रेडी करायचे म्हणतात का सर्वांनी आपापल्या. तो गॅसेस एक्सचेंज थ्रू प्लांट्स, gaseous exchange in plants. आता सगळ्यांना माहिती की प्लांट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. का, तर ते आपल्याला ऑक्सिजन सप्लाय करतात. मग आता ना त्यांना आपल्यासारखे नॉस्ट्रल्स आहेत, ओके, आहेत का, दिसतात का आपल्याला त्यांचे नॉस्ट्रल्स? नो, वी कांट सी देअर नॉस्ट्रल्स. ओके, मग अशी काय असेंब्ली दिली आहे त्यांच्यामध्ये की त्याच्या थ्रू ते की गॅसेस एक्सचेंज करतील. तर स्पेशली इन फ्लॉवरिंग प्लांट्स. ओके, फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये जर आपण पाहिलं तर
किंवा प्लांट्स मध्ये जर आपण पाहिलं तर प्लांट्स हॅविंग स्टोमॅटा. काय आहे त्याच्यामध्ये? स्टोमॅटा. ओके, स्टोमॅटा कशासाठी वापरल्या जातात तर yes, it is used for gaseous exchange and transpiration of water as well as removal of nitrogenous waste which is formed in the plants. Okay, as well as there are another one, woody flowering plants मध्ये जर पाहिलं तर woody flowering plants. आता उडी फ्लॉवरिंग प्लांट्स जे काय आहेत तर त्यांच्यामध्ये जे काही ऑर्गॅनली आहे फॉर रेस्पिरेशन इज द लेंटिसेल. ओके, आता होमवर्क साठीचा पार्ट म्हटलं तर काय, यू हॅव टू गो थ्रू विथ द स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा अँड द स्ट्रक्चर ऑफ लेंटिसेल और वेअर दे आर प्रेझेंट. ओके, तर ते जस्ट तुम्ही पाहून घ्या डायग्राम कशा असतील त्याच्या. तर आता रिलेटेड विथ किंवा पाहिलंय आपण की त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट अँड डायकॉट स्टोमॅटा जो काय आहे तो पाहिलेला आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्टोमॅटा हे जे काय आहे तर त्याच्यातून वॉटर as well as water and CO2 as well as oxygen आणि त्याचबरोबर whatever the excretory product formed, ओके, किंवा नायट्रोजनस वेस्ट जो काही त्यांच्याकडनं फॉर्म केला जाईल नको असलेला सबस्टन्स वेस्ट मटेरियल तर ते रिमूव्ह केलं जातं. ओके, आणि त्याचमुळे काय होतं की ठराविक कालावधीनंतर स्टोमॅटा ह्या क्लोज होतात. ओके, आणि क्लोज होऊन ते पिवळी पानं पडतात आणि ते पडून जातं. राईट, आलं का लक्षात? म्हणजे स्टोमॅटा क्लोज झाल्यामुळे काय होणार आहे की पान पिवळं पडणार आहे, ट्रान्सपिरेशन अवॉइड केलं जातं किंवा होत नाही. ओके, फर्दर ऑन. आणि त्यानंतर वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स जे काय आहेत तर त्यांच्यामध्ये काय आहे, लेंटिसल्स आहेत. दीज आर द ऑर्गॅनलीज विच आर प्रेझेंट इन अ प्लांट फॉर रेस्पिरेशन. ओके, आता नेक्स्ट वन की यामध्ये जर पाहिलं तर रेस्पिरेशन इन ॲनिमल्स मध्ये जर पाहिलं तर ॲनिमल्सच्या बाबतीत जर आपण कंपॅरिझन केली तर देर आर लार्ज व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. ओके, खूप व्हरायटीज आहेत ॲनिमल्सच्या आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये काय आहे वाईड व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी रेस्पिरेशनच्या ऑर्गॅनलीज ज्या काय आहेत त्या देखील कशा आहेत, वाईड आहेत, वेगवेगळ्या आहेत. ओके, आता त्यामध्ये आपण पाहून घेऊया कोणकोणत्या आहेत ते. तर आता ऑर्गॅनलीज विच आर आता ऑर्गॅनिझम अँड देअर ऑर्गॅनलीज हा चार्ट आहे तुमच्या बुक मध्ये रिलेटेड विथ चार्ट आपण पाहून घेऊया. सो रिलेटेड विथ चार्ट. आता या चार्टच्या संदर्भात आता हा चार्ट तुम्हाला नीटच्या संदर्भात किंवा सीईटीच्या संदर्भात महत्वाचा असणार आहे. ओके, की ॲनिमलची हॅबिटॅट पण तिथे मेन्शन केली आहे आणि रेस्पिरेटरी सरफेस पण मेन्शन केलेला आहे. आता रिलेटेड विथ ऑर्गॅनिझम्स लाईक प्रोटिस्ट अँड स्पॉन्जेस. प्रोटिस्ट, स्पॉन्जेस यांच्या बाबतीत जर आपण विचारात घेतलं तर ते त्यांचे हॅबिटॅट आहेत ते कुठे राहतात, ॲक्वॅटिक आहेत, पाण्यामध्ये राहणारे ॲक्वॅटिक आहेत. ओके, त्यांचा सरफेस एरिया कोणता आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, त्यांचं जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे प्लाझ्मा मेम्ब्रेन कशासाठी वापरलं जाणार आहे की गॅसेस एक्सचेंज साठी वापरलं जाईल. यू रिकॉल द स्पॉन्जेस, तुम्हाला स्पॉन्जेस आठवत असतील. ओके, सो रिलेटेड विथ द स्पॉन्जेस की त्यांच्यामध्ये हा जो काही एरिया आहे हा त्यांचा काय असणार आहे की गॅसेस एक्सचेंज साठीचा एरिया असणार आहे. ओके, ह्याला आपण काय म्हणूयात की आपल्या बुक मध्ये त्यांनी सांगितलं याला प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, तर हा काय झाला तर प्रोटिस्ट किंवा स्पॉन्जेसचा काय झाला की सरफेस एरिया झाला. आता यामध्ये रिलेटेड विथ दिस पॉइंट आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या ॲनिमल्स मध्ये वेगवेगळे काय असतील रेस्पिरेटरी ऑर्गन्स असणार आहेत. ओके, आता त्यानुसार जर आपण पाहिलं तर रिलेटेड विथ यांच्यामध्ये काय आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन ऍक्ट्स ॲज अन रेस्पिरेटरी मटेरियल किंवा रेस्पिरेशन साठीचं ऑर्गन म्हणून मानलं जातं किंवा रेस्पिरेटरी सरफेस म्हणून आहे. ठीक आहे, आता दुसरा जो काय आहे तो काय दिला की यांनी फ्लॅटवर्म, प्लॅनारिया, ॲनेलिड्स, अर्थवर्म, ओके, लीच. ओके, आता एक्झाम्पल म्हणून आपण पाहूयात अर्थवर्म. ओके, त्यानंतर काय आहे लीच आहे. ओके, ॲम्फिबियन्स आहेत लाईक फ्रॉग, ॲम्फिबियन्स लाईक फ्रॉग.
ओके, यांच्यामध्ये जर पाहिलं तर काय की हे ॲक्वॅटिक आणि काही जे आहेत ते काय, जसं की फ्रॉग हा काय आहे, टेरेस्ट्रियल आहे, सॉरी ॲम्फिबियन आहे, म्हणजे लिव्हिंग इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड ऑल्सो. ओके, म्हणजे सेमी ॲक्वॅटिक हॅबिटॅट दाखवतोय. तर याच्यामध्ये काय आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्याचबरोबर काय तर बॉडी सरफेस किंवा स्किन. ओके, हे देखील कशासाठी वापरलं जातंय तर रेस्पिरेशन साठी वापरलं जातंय. ओके, आता आपण पाहू की फुलफिल करतं का नीड किंवा व्हॉट आर द प्रॉपर्टीज आहेत का. तर पहा, जसं की अर्थवॉर्मची स्किन कशी आहे, एक्स्ट्रीम थिन आहे. ओके, त्यानंतर म्हणजे बॉडीचं कव्हर जे काय आहे ते त्याचं कसं आहे, लीच जळू. ओके, ॲम्फिबियन्स मध्ये फ्रॉग जरी आपण घेतला तरी कसे आहे ते स्लाइमी त्याचं सरफेस आहे, म्हणजे ऑलवेज मॉइस्ट असणार आहे. ओके, ऑलवेज मॉइस्ट. आणि समजा ड्राय झालं तर हे ॲनिमल्स काय होतात, मरून जातात. ओके, त्यामुळे ऑलवेज मॉइस्ट, इट मस्ट बी ऑलवेज मॉइस्ट. ॲज वेल ॲज आता लार्ज सरफेस एरिया, जर तुम्ही अर्थवॉर्मच्या बाबतीत जर विचार केला तर अर्थवॉर्मच्या बाबतीत पहा की याची ही पूर्णच्या पूर्ण बॉडी जी काय आहे तो सरफेस एरिया अवेलेबल होणार आहे गॅसिफिकेशन साठी. ओके, त्यानंतर म्हणजे स्किन वर्क होणार आहे त्याची. त्याचबरोबर याच्या संदर्भात फ्रॉगच्या संदर्भात देखील आपण पाहिलं तर त्याची स्किन ऑलवेज मॉइस्ट असते. ओके, मॉइस्ट असेल, हा क्रायटेरिया फुलफिल करतो. थीन तर आहेच आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इन्सेक्ट. आता इन्सेक्टच्या बाबतीत रिलेटेड विथ द इन्सेक्ट्स. आता इन्सेक्ट म्हटलं तर तुम्ही यू हॅव स्टडीड कॉकरोच इन 11th स्टँडर्ड. तर आता रिलेटेड विथ द कॉकरोच मध्ये काय आहे, एक्सचेंज साठी, गॅसेस एक्सचेंज साठी. तर आता कॉकरोचेस मध्ये काय असतील तर त्याचे ट्रकिया. काय असणार आहे, ट्रकिया. आता ट्रकिया कुठे असतात तर सगळ्यांना माहितच आहे, ट्रकिया किंवा ट्रकियल ट्यूब्स आपण म्हणूयात त्याला. आणि त्याचबरोबर ओपनिंग जे काय आहे ते काय असणार आहे, स्पायरॅकल्स. ते काय असणार आहे, स्पायरॅकल्स. आता रिलेटेड विथ द इन्सेक्टच्या बाबतीत आपण पाहू काय असेल इन्सेक्टच्या बाबतीत. ओके, जसं की कॉकरोचच्या बाबतीत आपण पाहूयात. आता समजा हे जे काय आहे हे हेड असेल, हे थोरॅसिक रिजन मी डायरेक्टली दाखवते, सगळा इंटॅक्ट दाखवते. माझ्या या थोरॅसिक रिजन मध्ये ऍज यू नो की इथे काय आहे, प्रोथोरॅक्स असेल, मेसोथोरॅक्स असेल आणि मेटाथोरॅक्स असेल. अँड द रिमेनिंग आर, आणि उरलेले जे काय आहे ते ॲब्डॉमिनल सेगमेंट्स असतील. माझ्याकडनं हे कमी झाले, डोंट माइंड, जस्ट कन्सिडर. ओके, मग आता याच्यामध्ये काय, जसं की तुम्ही विंग्स बाजूला केल्यानंतर इथे तुम्हाला काय दिसतात, डार्क ब्राऊन स्पॉट्स दिसतील. ओके, अँड दीज आर नथिंग बट द स्पायरॅकल्स ओपनिंग. मग आता ज्या वेळेस आपण डिसेक्शनच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करायचो तर आता एक्झाम्पल की आपल्याला ट्रकिया पाहिजेत, मग या एक्झॅक्टली कुठे असतील. मग मी समजा हे जे काही कव्हरिंग काढलं आहे, आय विल कट दिस टू पोर्शन, लॅटरल साइड त्याच्या कट केला आणि जस्ट मी त्याला खोलला, ओपन केला, तर त्याच्या वरच्या भागामध्ये म्हणजे त्याच्या चहूबाजूने सगळीकडनं, या सगळीकडनं काय असणार आहे, ट्रकियल लाइनिंग असणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, गॅसेस एक्सचेंज असं होणार आहे. एक एक्झाम्पल म्हणून पहा, तुम्ही कोणताही इन्सेक्ट, जसं की तुम्ही हाऊसफ्लाय पाहिली असेल, हाऊसफ्लाय माहिती आहे सगळ्यांना, घरमाशी, माशी. ओके, त्या माशीला जर तुम्ही पाहिला, नीट ऑब्झर्व करा, ती ज्यावेळेस एखाद्या सरफेस वरती बसते त्यावेळेस शी ट्राय टू काय करते, साधारणपणे ती तिचं जे ॲब्डॉमेन आहे ते असं पुढे मागे करत राहते. आता हे पुढे मागे करण्याचं काय कारण असेल, तर या ज्या काही प्लेट्स असतात ना, ओके, या प्लेट्स ज्या काय आहेत तर त्या प्लेट्सच्या मध्ये एक्स्ट्रीम थिन असं मेम्ब्रेन असतं आणि ते गॅसेस सेक्शन साठी महत्वाचं असतं. नीट ऑब्झर्व करा, तो असा पांढराचा जो काही भाग गव्हासारखा दिसतो हाऊसफ्लायच्या मागच्या बाजूला, ती जेव्हा बसते एखाद्या सरफेसवरती तेव्हा यू हॅव टू ऑब्झर्व. तुम्ही तिला ऑब्झर्व करा. तुम्ही म्हणाल की काय पाहायला सांगताय, तर हाऊसफ्लाय, येस, यू हॅव टू ऑब्झर्व द हाऊसफ्लाय. ती कशा पद्धतीने मूव्ह करते ते नीट पहा. त्यांना काय आपल्यासारखे नॉस्ट्रल्स वगैरे नाही आहेत. ओके, तर त्यांच्यामध्ये काय आहे तर हा जो काही सरफेस एरिया आहे या सरफेसच्या खालच्या बाजूला काय असतात तर
ट्रकियल ट्यूब्स असतील आणि या ट्रकियल ट्यूब्स मधनं काय होणार आहे, त्याचा गॅसियस एक्सचेंज होणार आहे. क्लिअर. आता तीच बाब कॉक्रोचच्या बाबतीत आहे. जर तुम्ही काय की घाबरत नसाल कॉक्रोचला, यू कॅन ओके तुम्ही पाहू शकता कॉक्रोचचं. ओके तर आता रिलेटेड विथ आता नेक्स्ट वन जे काय आहे ते अरॅक्निड्स लाईक स्पायडर्स अँड स्कॉर्पिओन. ओके आता नेक्स्ट जे काय आहे ते कशा संदर्भात, स्पायडर्स आणि स्कॉर्पिओनच्या बाबतीत. स्पायडर्स अँड स्कॉर्पिओन जे काय आहेत तर यांच्यामध्ये काय आहेत तर दे हॅविंग की बुक लंग्स. आता यांच्यामध्ये बुक लंग्स असतात. ओके बुक लंग्स. आता हे त्यांचं रेस्पिरेशन साठीची ऑर्गॅनली आहे बुक लंग्स. आता कुठे असतील बुक लंग्स, तुम्ही स्कॉर्पिओ पाहिला, स्कॉर्पिओन नाही एवढं जवळून कोण पाहणार नाही त्याला, पण स्पायडर मात्र जवळून पाहाल. ओके जो मोठा स्पायडर आपण पाहतो तर त्या मोठ्या स्पायडरच्या खालच्या बाजूला ॲब्डॉमिनल रिजनच्या बाजूला काय असणार आहेत तर त्याचे बुक लंग्स असतील. फॉर यू तुमच्यासाठी आजचं की यू हॅव टू स्टडी द you have to see the structure of book lung or location of book lung in a spider as well as in a scorpion. ती कुठे आहे ते नक्की पाहून घ्या म्हणजे तुम्हाला बुक लंगचं स्ट्रक्चर नीट लक्षात येईल. ऑन गुगल यू कॅन सी इट. तुम्ही ते पाहू शकता बुक लंगचं स्ट्रक्चर. ओके त्यानंतर नेक्स्ट वन इज अ लिम्युलस. आता लिम्युलस जो काय आहे स्पायडर नंतर, आता स्पायडर स्कॉर्पिओन नंतर जो काय आहे तो लिम्युलस. आता लिम्युलस काय आहे पहिल्यांदा माहिती पाहिजे की हे लिम्युलस काय आहे तर त्याच्यामध्ये आहे बुक गिल्स. रेस्पिरेटरी ऑर्गन जे काय आहे ते काय आहे त्याचं बुक गिल्स आहे. आता लिम्युलस काय आहे तर हा एक काय म्हणू की ॲक्वाटिक हॉर्स शू शेप असलेला क्रॅब आहे लिम्युलस. हॉर्स शू शेप असलेला क्रॅब. ओके तर हा जर क्रॅब जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये काय आहे बुक गिल्स आहेत. काय प्रेझेंट आहे बुक गिल्स प्रेझेंट आहेत. ओके हे देखील तुम्ही ऑन गुगल यू कॅन फाइंड आउट. ओके ते तुम्ही पहा. ओके ॲनिमल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने असणार आहे आणि लोकेशन कुठे असणार आहे त्याची. ओके त्यानंतर नेक्स्ट वन ॲम्फिबियन्स लाईक टॅडपोल ऑफ फ्रॉग, सॅलामँडर, न्यूट्स. ओके आता सॅलामँडर तुम्ही पाहून घ्या हवं तर की तुमच्या चार्ट मध्ये नीट मेन्शन करत जा, नोट आउट करत जा. ओके आणि दुसरं त्याच्यामध्ये काय दिलंय एक ऍडिशनली जो काय ॲनिमल आहे न्यूट्स. आता हे न्यूट्स काय आहे तर हा साऊथ अमेरिकेमध्ये सापडणारा न्यूट्स हा एक सॅलामँडरचाच टाईप आहे पण याला आपण पानसरडा म्हणूयात. काय म्हणायचं याला पानसरडा. ते यांच्यामध्ये काय आहे तर एक्सटर्नल गिल्स हा ॲक्वाटिक आहे. ओके टॅडपोल ऑफ फ्रॉग, सॅलामँडर्स अँड न्यूट्स. ओके यांच्यामध्ये एक्सटर्नल गिल्स हे कशासाठी वापरले जातात रेस्पिरेशन साठी. ओके सॅलामँडर, न्यूट्स अँड टॅडपोल ऑफ फ्रॉग. आता कन्फ्युजन करायचं नाही, इथे कन्फ्युजन होऊ शकतं. आपण नीट वाचत नाही, फ्रॉग फक्त पाहतो. इथे टॅडपोल ऑफ फ्रॉग म्हणजे काय तो बेडूक मासा असतो आणि त्याच्यामध्ये काय असतात एक्सटर्नल गिल्स असतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुम्ही बेडूक मासा एखाद्या डबक्यामध्ये जर पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे एक्सटर्नल गिल्स जे काय आहेत ते दिसून येतील. जसं की कार्टिलॅजिनस फिशेस मध्ये देखील काय आहेत तर एक्सटर्नल गिल्स असतात आणि बोनी फिशेस मध्ये मात्र एक्सटर्नल गिल्स नसतात तर ते इंटरनल गिल्स असतात. दोन प्रकारचे गिल्स आहेत एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल गिल्स. आता कसं पाहिलं तुम्ही जसं की डॉगफिश पाहिलाय. ओके डॉगफिश 11th पाहिलेला आहे क्लासिफिकेशन मध्ये. तर डॉगफिश जो काय पाहिला किंवा इंडियन शार्क जो काही तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या एक्सटर्नल गिल्स आहेत बाहेरून दिसणारे. तर तुम्ही लेबिओ रोहिटा पाहिलाय, रोहू फिश किंवा आपल्याकडे सापडणारा कोणताही जो काही फ्रेश वॉटर फिश जर तुम्ही पाहिला की तो एस्पेशली बोनी फिश असणं गरजेचं आहे. तर बोनी फिशच्या वरती जर पाहिलं तर काय असतं तर एक कव्हर असतं आणि त्याच्या आत त्याचे गिल्स असतात. तर त्यामुळे काय इंटरनल अँड एक्सटर्नल गिल्स असे दोन प्रकारचे गिल्स असतात. ओके तर याच्यामध्ये काय आहे तर एक्सटर्नल गिल्स आहेत. ओके आलाच रेफरन्स इथे नीट पहा.
फिश मध्ये काय इंटरनल गिल्स असतात. आता इथे यांनी मात्र स्पेसिफिकेशन दिलं नाहीये, तर दोज हु आर डीलिंग विथ अ मीट, इथे मात्र तुम्ही नोट आउट करून घ्या काय की बाबा कार्टिलॅजिनस फिश, कार्टिलॅजिनस फिश जो काही असेल तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक्सटर्नल गिल्स असणार आहे, एक्सटर्नल गिल्स असतील. आणि बोनी फिश जे काय असतील ना, बोनी फिश मध्ये मात्र काय असणार आहे, इंटरनल गिल्स असणार आहे. लक्षात आलं का डायग्राम नुसार पाहायचं पहा. तर आता मी जस्ट इतकी काही चांगली जमणार नाही, पण तरी देखील पाहून घ्या. लेखोच्या संदर्भात पहा. एक फिश जनरली बोनी फिश जो काय आहे. आता या बोनी फिशच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर सपोज दिस इज अ बोनी फिश. आता हा जेव्हा आपण ड्रॉ करतो ना, तर त्यावेळेस आपण इथे ओपनिंग नाही दाखवत, तर तुम्ही नीट पहा त्याच्या इथे असं कव्हर असतं. आणि ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये देखील पाहायला गेलो की बाबा फ्रेश आहे की नाही, तर हे आपण ओपन करतो, ते जास्त रेडिश दिसलं तर तो फ्रेश आहे हे लक्षात येतं. ओके, मग आता हे जे काही आपण काढतोय बाजूला करतोय हे कव्हरिंग आहे आणि त्याच्या आतमध्ये असतात त्याचे इंटरनल गिल्स. त्याच्या कम्पॅरेटिव्हली दुसरं जर आपण पाहिलं तर रिलेटेड विथ दुसरा जो काय असेल तो आपला रिलेटेड विथ अनदर वन, इतर जे काही फिश आहेत तर त्यांच्यामध्ये जर पाहिलं तर इथे काय असतील, असं एक्सटर्नली प्रेझेन्स असणार आहे. ओके, बाहेरच्या बाजूला म्हणजे इथे काय असणार, इंटरनल गिल्स असतील आणि इथे काय असतील, एक्सटर्नल गिल्स असणार आहे. ठीक आहे, तर हा फरक नीट लक्षात घ्या. दोज हु आर डीलिंग विथ मीट आय विल से डीलिंग. ओके, म्हणजे फिश मध्ये जरी इथे आपल्या बुक मध्ये मेन्शन केलं की इंटरनल गिल्स असतात, तर ते कोणामध्ये असतात, तर बोनी फिश मध्ये असतात आणि कार्टिलॅजिनस फिश मध्ये मात्र एक्सटर्नल गिल्स असतील. ओके, त्यानंतर रेप्टाइल्स अँड बर्ड्स. ओके, रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स मध्ये, रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स, यांच्यामध्ये काय आहेत तर दे हॅविंग लंग्स. ओके, लंग्स ऍज अ रेस्पिरेटरी ऑर्गन, की त्याच्यामध्ये आपण पण मोडतोय काय आहे आपल्यामध्ये लंग्स आहेत. त्यानंतर टर्टल्स. ओके, नेक्स्ट काय आहे, टर्टल्स. टर्टल्स मध्ये काय आहे रेस्पिरेटरी ऑर्गन, क्लोएका. क्लोएका ऍज अ रेस्पिरेटरी ऑर्गन असणार. आता नीट लक्ष द्या. ओके, सो रिलेटेड विथ animals की प्रत्येक देयर इज अ वाइड रेंज इन एनिमल्स अँड देअर हॅबिटॅट. हॅबिटॅट ज्यानुसार बदलली जाते त्यानुसार हॅबिटॅट नुसार काय म्हणते की याची रेस्पिरेशनची ऑर्गॅनली बदलली जाते. ओके, आता यामध्ये जर आपण एस्पेशली पाहिलं तर याला वेगवेगळी नावं पण दिली आहेत. आता काही एनिमल्स जे काय आहेत ते स्किन थ्रू रेस्पिरेशन दाखवतात, तर जे एनिमल स्किन थ्रू रेस्पिरेशन दाखवतात किंवा स्किन रेस्पिरेशनला आपण म्हणतो क्युटॅनस रेस्पिरेशन. ओके, आता याच्यामध्ये ब्रॉड एस्पेक्ट पाहून घ्या. स्किन हे रेस्पिरेशन दाखवणाऱ्याला आपण काय म्हणणार, क्युटॅनस. हे लिहून घ्या असेल सगळ्यांनी, क्युटॅनस रेस्पिरेशन, क्युटॅनस रेस्पिरेशन. ओके, फर्स्ट पार्ट स्किन ने होणारं रेस्पिरेशन म्हणजे कोणतं, क्युटॅनस. त्यानंतर ट्रकियल, ट्रकियाने होणारं, ट्रकियाने होणारं जे काही रेस्पिरेशन असेल ते काय असेल, ट्रकियल रेस्पिरेशन असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन की आता लंग्स न होणारं, लंग्स न होणाऱ्या रेस्पिरेशनला म्हटलं जातं पल्मोनरी रेस्पिरेशन, पल्मोनरी. ओके, याला काय म्हटलं जातं, पल्मोनरी रेस्पिरेशन असं म्हटलं जाईल. त्याचबरोबर गिल्सने होणारं जे काही रेस्पिरेशन आहे, गिल्स रेस्पिरेशन. ओके, इट इज कॉल्ड ॲज ब्रँकियल रेस्पिरेशन. ओके, ब्रँकियल रेस्पिरेशन. सो आता या 4 पॉइंट्स मध्ये नीट पहा. स्किनने होणारं रेस्पिरेशन मध्ये कोण येतं, यस जस्ट रिकॉल, स्किनने होणारं रेस्पिरेशन कोणामध्ये होतं, स्किन. यस, आपण एक्झाम्पल पाहिलं होतं लीच, त्यानंतर काय
अर्थवर्म आणि ॲम्फिबियन्स मध्ये फ्रॉग. ओके, ट्रकियाने होणारे रेस्पिरेशन, ट्रकियल रेस्पिरेशन एक्झाम्पल लिहून घ्या त्याच्यासमोर. ट्रकियल रेस्पिरेशन होतं कोणामध्ये? इन्सेक्ट मध्ये होणारे. लंग्सने होणारे रेस्पिरेशन जसे की आत्ताच आपण पाहिलं काय तर ह्युमन मध्ये होत आहे. त्याचबरोबर अजून कोणामध्ये होणार आहे? लंग्सने होणारे रेस्पिरेशन हे ह्युमन ॲज वेल ॲज रेप्टाइल्स आणि त्याचबरोबर कोणामध्ये? बर्ड्स मध्ये देखील होणार आहे. त्यानंतर गिल्स, गिल्स जे काय आहेत ते एक्सटर्नल इंटरनल गिल्स हे जे काय आहे ते फिश मध्ये आहेत, ॲज वेल ॲज टॅडपोल ऑफ फ्रॉग जो काय आहे तर त्याच्यामध्ये पण आहेत. नीट लक्षात घ्या. डोंट फॉरगेट रिलेटेड विथ द टॅडपोल ऑफ फ्रॉग, it comes under the branchial respiration, okay, and the frog come under the cutaneous as well as pulmonary. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लाईफ स्टेजेस नुसार जर पाहिलं तर फ्रॉगच्या पिलूमध्ये म्हणजे बेडूक मासा जो काय आहे तर त्याच्यामध्ये ब्रँकियल रेस्पिरेशन होत आहे. आता कंडिशन वाईज ज्या वेळेस फ्रॉग जो काय आहे तो जेव्हा पाण्यामध्ये असणार आहे किंवा हायबर्नेशन मध्ये असणार आहे त्यावेळेस त्याचं क्युटानियस रेस्पिरेशन होणार आहे. आता क्युटानियस रेस्पिरेशन तो दाखवतो हायबर्नेशन मध्ये असताना, तिथे त्याला काय लागणार आहे ते मॅक्सिमम जे काही फूड आहे त्याला जास्त काळ काय करायचं आहे, त्याला वापरायचंय ते, म्हणजे तिथे त्याला रेट ऑफ ऑक्सिडेशन कमी केला पाहिजे की जेणेकरून त्याच्याकडे असलेलं जे काही फूड आहे त्याच्यापासून तो कमीत कमी एनर्जी काय करेल, फॉर्म करेल आणि जास्त काळ राहील. लक्षात आलं का? म्हणून तो त्या दरम्यान काय दाखवतो, क्युटानियस रेस्पिरेशन दाखवतो जेव्हा तो हायबर्नेशन मध्ये असतो. हायबर्नेशन आणि एस्टिवेशन, ओके, या दोन प्रकारच्या समाधी आहेत, उन्हाळ्याची आणि त्याचबरोबर हिवाळ्यातील, कारण तो कोल्ड ब्लडेड असल्यामुळे, राईट, ऍटमॉस्फिअर बरोबर जुळून घेऊ शकत नाही म्हणून. ओके, क्युटानियस रेस्पिरेशन. त्यानंतर ज्या वेळेस तो जमिनीवरती असतो त्यावेळेस त्याच्या ऍक्टिव्हिटीज वाढतात. पुन्हा आता रिकॉल करा की मगाशी मी म्हटलं होतं की जे जास्त ऍक्टिव्हिटी करतात ते लंग रेस्पिरेशन दाखवतात, त्यांना जास्तीची काय लागते, एनर्जीची गरज लागते, आणि त्यावेळेस त्यांना कोणते ऑर्गन वापरले जाणार आहेत, रेस्पिरेशन साठीचे ऑर्गन कोणते असतील माय डिअर? लंग्स असणार आहेत. ओके, सो एव्हरीवन इज क्लिअर अँड फंडा की रेस्पिरेटरी सरफेस जो काय आहे तो सरफेस ॲज वेल ॲज द ऑर्गॅनलीज जे काय आहे त्या ऑर्गॅनलीज आपल्यामध्ये कोण वेगवेगळ्या ॲनिमल्स मध्ये वेगवेगळ्या असतात, त्यांच्या हॅबिटॅट वाईज त्या बदलल्या जात असतात. ओके, क्लिअर झालं? आणि त्याचबरोबर माइंड अनदर वन की त्यांच्यामध्ये वेगवेगळे रेस्पिरेटरी पिगमेंट्स पण असतात बरं का. म्हणजे नाहीतर तुम्ही सरसट्टा सगळ्यांमध्ये सांगाल की काय हिमोग्लोबिन ॲज अ रेस्पिरेटरी पिगमेंट. इट इज नॉट ट्रू फॉर ऑल. हे सगळ्यांसाठी ट्रू नाहीये. वेगवेगळे रेस्पिरेटरी पिगमेंट्स असतात, त्याच्याशी आपण नंतर डील करू, पण आता आपल्याला त्याच्याशी डील करायचं नाहीये, कारण रेस्पिरेटरी पिगमेंट हे ह्युमन मध्ये फक्त आपल्याला डील करतो आपण ह्युमनच्या रेस्पिरेटरी सिस्टीमशी, त्यामुळे केवळ आणि केवळ ह्युमनच्या रेस्पिरेशनच्या संदर्भात आपण पाहून घेऊयात.